स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR, मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरावलोकन. 27 मेला न्यायालयाने या संदर्भातला निकाल दिला आणि विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. आपल्या देशात एकतर कुठे ना कुठेतरी निवडणुका सुरूच असतात. 5 राज्यांच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. त्यात इतर राजकीय मुद्दे गाजले, आरोप प्रत्यारोप झाले, पण SIRचा मुद्दा जास्त गाजला. आधीच्या टप्प्यात ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळी बिहार आणि नंतरच्या टप्प्यामध्ये पश्चिम बंगालमधल्या SIRच्या मुद्द्याने वातावरण तापलं होतं. त्यात नावं वगळलेल्या मतदारांना तुम्ही पुढच्या वेळी मतदान करा असं म्हणून खुद्द न्यायालयानेच या मतदारांच्या जखमांवरती मीठ चोळलं होतं. निवडणूक आयोगानं जी SIR प्रक्रिया राबवली त्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने नेमका काय निर्णय दिलेला आहे? वादग्रस्त मुद्दे कोणते? SIRच्या तिसऱ्या टप्प्यावर या निर्णयाचा काय परिणाम होऊ शकतो? विरोधकांची भूमिका आत्ता नेमकी काय असणार आहे? महाराष्ट्रातली SIRची प्रक्रिया कशी असणार आहे? अशा मुद्द्यांच्या आधारे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. यात कोणावरही टीका असणार नाहीये, केवळ माहितीच्या उद्देशाने हा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे. सो पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विरोधी पक्षांना ज्याची भीती होती तेच घडलेलं आहे. 27 मेला सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठानं SIRची प्रक्रिया वैध ठरवली. याचिकाकर्त्यांनी या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. SIR म्हणजे घुसखोरांना काढण्याच्या नावाखाली मागच्या दरवाजानं नागरिकत्वाची पडताळणी करण्याचा प्रयत्न आहे असा आरोप करण्यात आलेला आहे. नागरिकत्वासंबंधी संसदेमध्ये कायदे करण्यात आलेले आहेत, काही नियम आहेत, पण निवडणूक आयोग या सगळ्यांचं उल्लंघन तर करत आहेच आहे, शिवाय स्वतःच्याच मॅन्युअलमध्ये आखून देण्यात आलेल्या मर्यादा या चुकीच्या मार्गानं ओलांडत आहे असे आक्षेप घेण्यात आलेले आहेत. अशाही प्रतिक्रिया येत आहेत की सत्ताधाऱ्यांनी आपली सत्ता पुढची अनेक वर्ष टिकवण्याची तजवीज ही या निमित्ताने करून ठेवलेली आहे. ही याचिका कोणी दाखल केली आहे तर तामिळनाडूमध्ये DMK, CPIM आणि काँग्रेस, त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस, त्यानंतर बिहारमध्ये असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच ADR आणि नॅशनल फेडरेशन फॉर इंडियन वुमेन म्हणजेच NFIW. SIRच्या प्रक्रियेबाबत सर्वोच्च न्यायालयानं आपली निरीक्षणे नेमकी काय नोंदवलेली आहेत तर कोर्टाने स्पष्ट केलंय की ही प्रक्रिया पूर्णपणे घटनात्मक आणि कायदेशीर आहे. निवडणूक आयोग आपल्या घटनात्मक अधिकारांच्या कक्षेत राहूनच ही मोहीम राबवत आहे. पुढचं, निवडणूक आयोगाचे अधिकार. मतदार याद्यांची फेरतपासणी करणं आणि अचूकता राखणं हा निवडणूक आयोगाचा कायदेशीर अधिकार आहे. SIR प्रक्रिया या अधिकाराशी सुसंगत आहे. पुढचं, निवडणूक प्रक्रियेचा भाग. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हता अत्यंत महत्त्वाची असते. त्याच दृष्टिकोनातून ही मोहीम आवश्यक आहे. पुढचं, नागरिकत्वाचा निर्णय नाही. एखाद्याचं नाव मतदार यादीतून वगळलं म्हणजे ती व्यक्ती भारताची नागरिक नाही असा कायदेशीर अर्थ हा काढला जाऊ शकत नाही. नागरिकत्व ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाहीये. आणखी एक, आधार कार्डचा वापर. कागदपत्रांची पडताळणी करताना आधार हा नागरिकत्वाचा किंवा अधिवासाचा कायदेशीर पुरावा मानला जाऊ शकत नाही. ओळख प्रस्थापित करण्यासाठीच त्याचा वापर हा मर्यादित आहे. पुढचं, प्रक्रियेची वैधता. कागदपत्रांच्या आधारे मतदारांची यादी तयार करणं मनमानी नाहीये तर संविधानाच्या निकषांची पूर्तता करणारी आहे. हे सगळं झालं, पण मूलभूत प्रश्न कायम आहे. न्यायालयाने या सगळ्या गोष्टी मांडल्या असल्या तरी काही प्रश्न अनुत्तरित आहेत. सगळ्यात पहिलं, या प्रक्रियेद्वारे ज्या लाखो भारतीयांना हटवण्यात आलं त्यांचं काय होणार आहे? वगळण्यात आलेले लोक त्यांचा मतदानाचा अधिकार गमावतील का? सरकारी योजनांचे लाभ त्यांना मिळणार नाहीत का? न्यायालयाने दिलेला निकाल केवळ बिहार SIRच्या संदर्भात होता, मग इतर ठिकाणच्या अडचणींची सोडवणूक ही कशी होणार आहे? पुढचं, निष्पक्ष निवडणुकीसाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे असं न्यायालयाचं मत आहे, तर मग इतक्या मोठ्या प्रमाणात चुकीच्या पद्धतीने नावांची वगळणी होत असेल
तर ही निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेबद्दल शंका नाहीये का? विरोधकांच्या अशा आक्षेपांवरती कोण उत्तर देणार, असे विविध सगळे या निमित्ताने प्रश्न उपस्थित झालेले आहेत. आधीच्या 2 टप्प्यांमध्ये कशावरून वाद झाला होता? पहिला टप्पा बघा, बिहारचा होता. SIRची सुरुवात बिहारपासून झाली. आयोगाने 24 जून 2025 रोजी बिहारमध्ये SIR जाहीर केली. बिहारमध्ये 2003च्या मतदार यादीशी लिंक महत्त्वाची ठरली. 2003च्या यादीत नाव नसलेल्यांना स्वतःचे आणि काही प्रकरणांमध्ये पालकांशी किंवा पूर्वजांशी संबंधित दस्तऐवज दाखवावे लागत होते, असा आरोप विरोधकांनी केलेला होता. पहिल्या ड्राफ्टमध्ये सुमारे 65 लाख नावं वगळली गेल्याने मास डिसइन्फ्रांचिसमेंटचा आरोप झाला. न्यायालयाने नंतर डिलीटेड वोटर्सची यादी आणि कारणं हे प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले. आता दुसरा टप्पा, 9 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेश. SIRचा दुसरा टप्पा झाला तो गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, त्यानंतर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, त्यानंतर पश्चिम बंगाल, गोवा, केरळम, तामिळनाडू या 9 राज्यांमध्ये आणि अंदमान निकोबार, लक्षद्वीप, पुदुच्चेरी या 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये. हा टप्पा सुमारे 51 कोटी मतदारांवरती लागू होता. या टप्प्यामध्ये वाद चिघळला, जो अजूनही कायम आहे. काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नावं वगळल्याचे आरोप झाले. तामिळनाडूमध्ये अंतिम SIR यादीनंतर 97.37 लाख नावं वगळल्याची नोंद झाली होती. त्यामुळे विरोधकांनी क्लीनअप आणि पर्ज यातली सीमारेषा धूसर होत असल्याचा आरोप केला होता. निवडणूक आयोगाने 14 मे 2026 रोजी तिसरा टप्पा जाहीर केलेला आहे. यामध्ये 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेश, यामध्ये सुमारे 36.73 कोटी मतदार कव्हर होतील. 3.94 लाखांहून अधिक BLO हे घराघरामध्ये जातील. आता नेमकी कोणकोणती राज्य आहेत बघा. त्यामध्ये पंजाब आहे, हरियाणा आहे, उत्तराखंड आहे, झारखंड, त्यानंतर आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, ओडिशा आणि दिल्ली ही सगळी राज्य आहेत. आणि चंदीगड, दादरा नगर हवेली आणि दमण दीव या केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा टप्पा पार पडणार आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि लडाख यांना सध्या वगळण्यात आलेलं आहे. इथल्या एकूणच अडचणी पाहून वेगळं वेळापत्रक जाहीर केलं जाईल, असं आयोगाने म्हटलेलं आहे. निवडणूक आयोगानं आपल्या X अकाउंटवरती यासंबंधी सविस्तर माहिती शेअर केलेली आहे. ती नक्की बघा आणि वाचा. आपल्या महाराष्ट्राच्या अँगलने ती तुम्ही तपासू शकता. SIR आणि त्यासंदर्भातल्या ज्या काही शंका मांडल्या जात आहेत त्यावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटी विरोधकांचा जो काही आक्षेप आहे की या प्रक्रियेमध्ये पक्षपात होतोय, तर एकच या निमित्ताने सांगता येईल की येणाऱ्या टप्प्यामध्ये कमीत कमी चुका किंवा अगदीच प्रक्रिया निर्दोष होण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाला सहकार्य करावं. न्यायालयामध्ये धाव घेताना योग्य त्या पुराव्यासहित बाजू मांडली तर नक्कीच ही प्रक्रिया अधिक सुलभ व्हायला मदत होणार आहे. केवळ आरोप करून हाती काहीही लागणार नाहीये. तुम्हाला काय वाटतं? SIRचा तिसरा टप्पा कमी चुकांचा असेल का? विरोधकांचे आक्षेप हे योग्य आहेत का? आपल्या महाराष्ट्रातही अशी नावं वगळली जाऊ शकतात का? तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्ही कमेंट करा आणि व्यक्त व्हा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.